नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. चुकीचा पायंडा पाडून राज्यात आलेल्या सरकारच्या विरुद्ध जनमत. आमदार थोरात. दहशत व चुकीच्या प्रशासनामुळे विखे यांचा पराभव. विधानसभेत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, आमदार बाळासाहेब थोरात. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर. देश पातळीवर भाजपाकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नसून याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे. महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली असून सरकार विरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी यशोधन कार्यालय या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, रणजित सिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्र पक्षांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की देशातील सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून तो जनतेने राग व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरतीमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचे गैरव्यवहार, राज्यात बिघडलेली राज्यातील शांतता सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. तसेच अहमदनगरमध्ये माजी खासदार सुजय विखे हे तरुण होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, मात्र मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे. निलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले, परंतु पारनेरमध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे निलेश लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असून मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचाच होणार आहे. खरे तर राज्यामध्ये सध्याचे सरकार कसे आले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री यांना माहिती आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, कारण जनतेला सर्व माहिती आहे. या सरकार विरुद्ध जनतेने राग व्यक्त केला असून महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेचे आभार व्यक्त केले असून हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय असून यामध्ये काम केलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी गुलालाची उधळण करत, जिलेबी वाटप करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालेलं आहे. खरं म्हणजे जनतेनं
या पद्धतीनं देशाच्या पातळीवरचं जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे. राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं, हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पद्धतीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा जनतेचा विरोध होता हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचा सगळ्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कम उभी राहिली, हाच निर्णय जनतेने दिलेला दिसतोय. शिर्डीमध्ये आणि नगरमध्येही मोठ्या फरकाने आपला विजय होतोय, काय वाटतंय? नाही, शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेब वागचौरे एक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता. जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी तुटू दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम हे या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो विजय त्यांचा आहे. सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून. दक्षिण नगर मधला जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो, परंतु लंकेंचं नेतृत्व पुढे कसं आलं याचा विचार केला पाहिजे. लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम हे तर आहेच आहे, परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते, काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण, परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं, लोकांना त्रासदायक असं होतं, प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेचं नेतृत्व पुढे आलं. ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले, ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळं सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते, पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना, ही वस्तुस्थिती आहे. सर, आपण म्हणाला होता या जिल्ह्यात दहशतीचं झाकण उडाले, अजून थोडं उडवायचं राहिलंय बाकी. परत झाकण उडालेलं आहे, थोडं उडवायचंय, ते उडवू आता लवकरच. सर, राज्यामध्ये खूप यश मिळत आहे, पण ती कारण आहेत की काँग्रेसलाही आज मोठं यश या ठिकाणी मिळालंय? हो, आहे. काँग्रेस हा विचार जो आहे तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे, शाश्वत विचार आहे. त्याला ताकद देणं हे सगळ्या जनतेचं काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. आम्ही जर काम करू शकलो एकोप्यानं चांगल्या पद्धतीनं तर शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. सर, मुख्यमंत्री टीका करताय की विरोधकांनी अपप्रचार केला, काय म्हणू? काय मुख्यमंत्री म्हणताय की विरोधकांनी अपप्रचार केला? नाही, आता मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की सरकार बनवताना त्यांचा रोल तर अत्यंत महत्वाचा असेल. आता कसं बनलं ते सरकार त्यांना माहिती आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे की रोल कसा होता त्यांचा, कसे ते का गेले, काय काय घडलं त्याच्यामध्ये, ते काय वेगळं सांगण्याची आवश्यकता. खरी कारण मुख्यमंत्र्यांना माहिती आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे की कसं सरकार बनलं, का बनलं, परंतु जनतेला हे सुद्धा माहिती आहे, फक्त जनतेला आवडलं नाही, जनतेने निर्णय दिला. सर, विधानसभेला अधिक यश मिळेल असं वाटतं? विधानसभेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल 100%. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.